संपूर्ण देश हा 2024च्या लोकसभा निवडणुकीमुळे तापलेला आहे आणि या तापलेल्या निवडणुकीचं जे वारं आहे संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे। त्यात हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघातील खबर बाद आज ग्राउंड रिपोर्ट आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांचे मी जय सावंत स्वागत करत आहे। आज आपण या ठिकाणी आहोत शिर्डीमध्ये। शिर्डीच्या काय जनतेचं म्हणणं आहे, कशा पद्धतीने उमेदवारी या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने ही निवडणुकीला सर्व पक्षसमोर आता जाणून घेणार आहोत। या ठिकाणी हा जो जिल्हा आहे हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे। या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 2009 पासून अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असलेला हा जिल्हा, तरी देखील या जिल्ह्याचे जे दोन नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात, जे राज्याचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या प्रतिष्ठेचे मानला जाणारा हा मतदारसंघ आहे। नेमकी या मतदारसंघामध्ये जे खासदार आहेत, विद्यमान खासदार, त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने विकास कामे केली गेली आणि काय व्हिजन आहे पुढच्या निवडणुकीमध्ये? खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंत आम्ही 600 कोटी रुपयाची कामे केली आहे। त्याचबरोबर 182 गावाचा 53 वर्षे रखडलेला निवडणूक प्रकल्प आहे, हा प्रकल्प मार्गी लावला आणि शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी केलं। या 600 कोटी रुपयामध्ये सगळ्यात जास्त निधी जर खर्च झाला तो शिक्षणावर झाला। जिल्हा परिषद शाळेचे सर्व वर्ग हे डिजिटल क्लासरूम म्हणून झाले। म्हाळुंगीचा पूल होता, संगमनेरचा म्हाळुंगीचा पूल केला। लाखपडेगावचा पूल होता, दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा पूल पूर्ण केला। नगर मनमाड हायवेचं काम सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोफत रेशन वितरित करीत आहोत। शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देत आहोत। शेतकऱ्यांकडे आपले पंतप्रधान किसान योजनेमधील 6,000 रुपये आणि मुख्यमंत्री योजनेतील 6,000 रुपये असे 12,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना खात्यावर जमा करत आहोत। तुम्ही आता सगळ्यात बघितलं असेल की पूर्वी राजीव गांधी म्हणायचे 1 रुपया जर खाली पाठवला तर तो फक्त 10 पैसे पोचतात। आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही बघितलं असेल 1 रुपयावरून पाठवतो 1च रुपया शेवटपर्यंत त्या लाभधारकाच्या खात्यामध्ये जातो। या मतदारसंघात 13 लाख लाभधारक लोक आहेत का ज्या लोकांनी मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आहे। आम्ही सर्वांनी सांगितलं आहे की देशाची निवडणूक आहे, ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे। देशाचे प्रश्न आहे। 170 कलम रद्द केला आहे, समान नागरिक कायदा आणायचा आहे, तिहेरी तिलाक रद्द केला आहे, काश्मीरचे प्रश्न सोडवले आहे। या अनेक मुद्द्यावर ही निवडणूक होत आहे आणि खासदार सदाशिव लोखंडे साहेब 2014ला धनुष्यबाणावर उभे होते, 2019ला धनुष्यबाणावर उभे होते आणि 2024ला सुद्धा धनुष्यबाणावर उभे आहेत। मी खासदार लोखंडे साहेबांच्या वतीने सर्व जनतेला आश्वासित करू इच्छितो की पुढच्या काळात सुद्धा आम्ही चांगलं काम करू। फक्त लोखंडे साहेबांकडून एवढं झालं की जसं लोक वाजवतात, एक छोटी गोष्ट केली तर त्याचा गाजावाजा करतात, परंतु लोखंडे साहेबांनी या मतदारसंघात 600 कोटी रुपये आणले, परंतु त्याचा गाजावाजा केला नाही। स्थानिक लोकांना सांगितलं की तुम्ही नारळ फोडा आणि तुम्ही या कामाचं भूमिपूजन करा, सर्व गाव एकत्र करा। ही भूमिका लोखंडे साहेबांची असल्यामुळे याचा गाजावाजा आम्ही केला नाही कामाचा आणि या पुढच्या काळात सुद्धा विकासाचं धोरण आमचं राहील। या निवडणुकीमध्ये वंचितने देखील आहे, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे देखील उमेदवार आहेत। महाविकास आघाडीचं काय विजन असणार आहे? महाविकास आघाडीचं विजन हेच असणार आहे की या देशामध्ये जातीपातीचं जे राजकारणाचा आता खूप उत आलेलं आहे, का भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांच्या शिवसेना शिंदे गट असेल, यांनी फक्त जातीच्या राजकारणावर पुढचा बेस यांचा ठरलेला आहे। तसं महाविकास आघाडीला जातीपातीच्या विरोधात राजकारण करायची इच्छा आहे आणि त्यासाठी हा सगळे 3 पक्ष एकत्र आलेले आहेत। या ठिकाणी नरेंद्र मोदी आज सांगतात की मी जातपात मानत नाही आणि मी जातपात मानत नाही तर मग तर श्रीरामाच्या नावावर मतं कशाला मागतात? आमचा प्रश्न हाच आहे की तुम्ही देवाच्या नावावर मतं मागू नका, तुम्ही विकासाच्या नावावर तुम्ही जे काय विकास केला त्याच्या नावावर मतं मागा। खासदार लोखंडेच्याबद्दल सांगतं तर खासदार लोखंडेच्या पहिले 14 ज्या मंजुऱ्या होत्या त्या आमच्या खासदार वाकचौरे साहेबांनी या ठिकाणी निवडण्यासाठी आणल्या होत्या आणि खासदार लोखंडे आज जरी सांगत असले तर पूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी एका दिवसात मंत्रिमंडळाची अर्जंट मिटिंग घ्यायला लावली। हे ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी मोर्चाने गेलो मुंबईला, मातोश्रीहून फोन लावला, मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि निळवंड्याच्या सर्व प्रश्नांची त्या ठिकाणी उकल करायला लावली आणि तातडीनं मंजुरी उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये झालेले आहेत। आज हे किती जरी म्हणत असले की आम्ही केलं ते आम्ही नाही केलेलं, हे उद्धव ठाकरेंच्या काळात झालेलं आहे, हे आम्ही आज स्पष्टपणे सांगू इच्छितो। एकंदरीत आता बहुजन वंचित आघाडी देखील या निवडणुकीत आहेत, सत्ताधारी विरोधक याच्यामध्ये एक नवीन आपण त्याच्या निवडणुकीला काय म्हणणं आहे? आपण बघितलं तर आमचे मित्र, आमचे मामा ज्यांनी सांगितलं आज रेशन 80% लोकांना देतो, मग भारत मोठा पुढे चालला का?
जर 80% लोकांना जर दारिद्र्य रेशन खाली जर रेशन वाटत असेल ते एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज भारत पुढं चालला का? आपण स्थानिक या जिल्ह्यातील प्रश्नावर ही लढाई लढायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मोठ्या प्रश्नावर लढू, पण मग तिथपायी त्या येतात आपण कुठं समृद्ध होत आहो का? जागतिक महासत्ता व्हायचं स्वप्न बघतो, 80% लोकांना राशन पुरवण्याचं मोठ्या दिमाखात सांगतोय, तर आपणही आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राहिला प्रश्न इथला वंचित बहुजन आघाडीनं केलेला कामाचा, नगर मनमाड रस्त्यावर जे आंदोलन केलं, आज जे म्हणताय काम चालू केलं, तर याच्यासाठी मी लॉंग मार्च काढलेला पायी 3 दिवस मी या रस्त्यासाठी भांडत होतो. आज 51 जणांचा मृत्युमुखी पडला, त्यांच्या मी दारात घेऊन त्यांना घेऊन स्वतःहून ज्यांनी टक्केवारी घेणाऱ्या लोकांनी नावं जाहीर करा म्हणून मी ते आंदोलन केलं होतं. हा रस्ता बंद पडला होता. तर मी आजही खुलं आव्हान आहे त्यांना, टक्केवारी घेणाऱ्यांनी नावं जाहीर करावे. त्यांच्या दारात वंचित बहुजन त्यावेळेसही आंदोलन करणार होती, आजही आंदोलन करायला तयार आहे. पण हा रस्ता हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याने झाला आहे. हा कुणी इथून राज्य सरकारने हा NHAI रस्ता वर्ग असल्या कारणाने माझा पत्रव्यवहार NHAIशी होत होता. मी पाठपुरावा या रस्त्यासाठी केलेला आहे. आज कुणी म्हणून काय करू? ठीक आहे, खासदार निधीतून झालेला असेल का हा गव्हर्नमेंटचा रस्ता होता, तर गव्हर्नमेंटनं केला, पण त्याला पाठपुरावा मी केलेला आहे. त्यानंतर आज 53 जण मेले. याच्याही पुढे किती हा अपंग झाले असेल, किती लोक मेले असेल. त्यानंतर जर सरकारला जाग येत असेल, शासनाला जाग येत असेल, तर त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. वंचित बहुजन आघाडीचा एक असं सक्षम महिला म्हणून उमेदवार आहे, उत्कर्षताई रूप होते, ज्या सुशिक्षित आहेत. आज आपण बघतो शिर्डी सारख्या परिसरात आज नॉलेज हब सारखं सिटी व्हायला हवी होती, आज कुठंच नाही. आज इथं 1 किलोमीटरवर आज रेल्वे स्टेशन आहे, आज MIDC सारखं झालं असतं, एअरपोर्ट आहे. म्हणजे आज कच्चा माल इथं आला असता, इथं स्टोरेज झाला असता. याच्याकडे बघण्यासाठी वेळ नाही. नुसतं म्हणायचं, वल्गाना करायचा, थापा द्यायचा, हे इलेक्शन काढून घ्यायचं, पुढच्या इलेक्शन. साईबाबा संस्थांसारखा 2,500 लोकांचा कामगारांचा प्रश्न आहे. या प्रश्नावरही कुणी बोलायला तयार नाही. आपल्या खासदारांनी मागील खासदारांनी रडू आलं, कोसळलं, सगळं केलं, आनंद साजरा केला. पण आज मिती त्यांना अजून पगारात वाढ नाही, त्यांची कुठेही नोंद झालेली दिसत नाही. एकंदरीत आता या निवडणुकीमध्ये बामसेप देखील आहे. काय बहुजन समाज पार्टीचा कसा अजेंडा राहणार याच्यामध्ये? हे बघा, बहीण मायावतीजी ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे, बहीण मायावतीजी आमच्या, त्यांनी या देशामध्ये बहुजन समाज पार्टी ही स्वबळावर निवडणूक लढवत आहे. शिर्डी लोकसभेमध्ये देखील आपला उमेदवार आहे रामचंद्र जाधव म्हणून ते उमेदवारी करतात. ते उच्च शिक्षित आहेत, महाराष्ट्र राज्य प्रशासकीय अधिकारी होते आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी असताना चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं आहे. आमचा जो बहुजन समाज पार्टीचा जो अजेंडा आहे तो म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं जाती व्यवस्थेवर राजकारण जास्त पद्धतीने चाललो आहे. धार्मिक दृष्टिकोनातून जास्त या ठिकाणी राजकारण चालू आहे. असं आहे, आमचा जो अजेंडा आहे हा शिक्षणावर जास्त भर असेल. कारण जिल्हा परिषद शाळा, झेडपी शाळा या शासनाने बंद केल्यात महाराष्ट्र सरकारने. खाजगीकरणाच्या माध्यमातून ह्या शाळा बंद करू इच्छित आहे आणि या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते गोरगरीब लोकांचे आहेत. पैसा देऊन हे विद्यार्थी शिकू शकत नाहीत. म्हणून जिल्हा परिषद शाळा, प्रशासकीय शाळा ह्या राहिल्या पाहिजे. शासनाने त्याच्यावर हे घ्यायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे. प्रशासकीय शासन चालवत असताना जे सैन्यांनी सांगितलं आपल्याकडे आता आत्ताच या ठिकाणी जे नगर मनमाड महामार्गाचा जो प्रश्न केला की तुम्ही पाठपुरावा केला वंचित, काय मत आहे तुमचं याच्यावर? मुळातच विरोधकांना हेच समजणं आहे का आपण बोलतोय काय, म्हणतोय काय, ते सगळे तिथिर-बिथिर झालेले आहे. कारण की या देशाला नरेंद्र मोदी हवे आहेत. या देशाचा सन्मान विश्वामध्ये जर कोणी वाढवला असेल तो नरेंद्र मोदींनी वाढवला आहे. राहिला विषय या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली अतिशय सर्व विकासाचे कामं सुरू आहेत. राहिला विषय या जिल्ह्याचा, या मतदारसंघाचा, या ठिकाणी सदाशिव लोखंडे आमचे खासदार होते, अतिशय मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. 600 कोटी रुपयाचा निधी आणला. राहिला विषय तरुणांचा यांनी एक विषय मुद्दा मांडला की या ठिकाणी MIDC नाही. यांना मी सांगू इच्छितो की या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी 2 MIDC या ठिकाणी आणलेला आहे. या ठिकाणी मला म्हणायचं काय आहे का, एक तर आपण अभ्यासपूर्ण या ठिकाणी आलं पाहिजे. राहिला विषय रोडचा, रोडमध्ये यामध्ये तुम्ही देशामध्ये कोणालाही जर विचारलं तर रोडकरी कोण, तर या देशामध्ये एकाच मंत्र्याचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे नितीन गडकरी. या सगळ्या महाराष्ट्रातले जे रोड आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या रोडची जी संकल्पना आहे ती उत्तमरित्या झाली पाहिजे, ही फक्त नितीन गडकरींनी मांडली. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असं आहे की हे सांगताय की या ठिकाणी जातीवाद केला.
उद्धव ठाकरेंच्या गटातले लोक म्हणताय की जातीवाद करतात. अहो तुम्हाला माहित आहे का सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची या ठिकाणी भूमिका होती का गर्व से कहो हम हिंदू है, इस देश पे वही राज करेगा जो हिंदू ईद की बात करेगा. त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. सगळ्यात जातीवादी जर कोणी असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक आहेत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीवाले सांगताय की या ठिकाणी सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने सांगताय. पण मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही अगोदर अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी यायचं. तुमच्या एखाद्या आंदोलनामुळे जर या ठिकाणी रोड होत असते तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा परिस्थिती. मला त्यांना एकच सांगणं आहे की या देशाचा विकास जर करू शकतात ते फक्त नरेंद्र मोदी करू शकतात. म्हणून आपकी बार 400 पार. टक्केवारी घेणाऱ्यांची नावं जाहीर करा. मी आजही सांगतो का आजही खुलं आव्हान आहे. हा रस्ता का बंद पडला होता तर आपल्याच नेत्यांनी सांगितलं उघड येऊन आपल्या चॅनलला का टक्केवारी घेणाऱ्यामुळे हा रस्ता बंद पडलेला आहे. सगळ्यात आणि महत्वाचा टक्केवारी एक मिनिट घेणाऱ्यांचे नावं सगळ्यात जाहीर करा. महत्वाचा मुद्दा आता भाजपवाले काय बोलले. भाजपवाल्यांनी जे मुद्दे मांडले पण हे भाजपवाले त्या सदाशिव लोखंडेच्या काळामध्ये ज्या वेळेस सदाशिव लोखंडे मतदारसंघामध्ये दिसत नव्हते तर मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे दाखवा आणि 1 लाख कमवा ही जाहिरात यांची होती. दुसरी गोष्ट आता हे कार्यकर्ते सच्चे आहे पण यांचं जे पार्सल आहे भाऊसाहेब वागचौरे हे भाजपनं लॉन्च केलेलं पार्सल आहे. काय म्हणजे याच्यावर तुमचं मत एक काय? मिनिट हे म्हणताय बोला. बाळासाहेब ठाकरेचं हिंदुत्व कसं होतं तुम्हाला ते सांगतो मी. 50 सभा साहेबांच्या पाकितलेलं आहे. साहेब काय म्हणायचे या देशात राहणारा हिंदू मुस्लिम शीख इसाई एक सगळ्या जाती जो या देशाला मानतो नाही देशाचं खातो नाही देशाचं खातो तो हिंदू. मग मी ते मानत नाही की तो मुसलमान आहे तो या- हिंदू आहे. या महाराष्ट्रामध्ये- हे सगळं हिंदुत्व हे अजून हे हिंदुत्व विसरलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं शिर्डी हे साईबाबांचं देवस्थान आहे. 2 टर्म शिर्डीकरांनी सदाशिव लोखंडे यांना निवडून दिलं परंतु कोणत्या प्रकारचा त्यांनी विकास केला नाही. सांगतात ते गाजावाजा करतात आणि सातत्याने निवडण्याचा विषय लावून राजकीय पोळी भाजण्याचं काम ते करीत आहे. परंतु निवडणूक आली सदाशिव लोखंडे दिसतात. इथं विजय होतील तर भाऊसाहेब वागचौरे होतील. आणि दुसरी गोष्ट अशी आज जर परिस्थिती जर शेतकऱ्यांची जर बघितली आज सोयाबीनला कुठल्याही प्रकारचा भाव नाही. दुधाची जर परिस्थिती जर बघितली 20 रुपयाला पाण्याची बाटली आणि 17 रुपये लिटर शेतकऱ्याचं दूध घेतलं जातं. आणि पेंडीचं पोतळं जर घ्यायला गेलं तर 1600 रुपयाला बसतं. आणि कांडीची जर गुणी घेतली ही 1300 रुपयाला बसती. 20 रुपये लिटर सुद्धा तुमचं दूध नाही. ही 20 रुपयाला पाण्याची बाटली बसती आणि 17 रुपये लिटर हे शेतकऱ्याचं दूध घेतलं जातं. आणि भारतीय जनता पार्टीवाले ठाम ठोकून सांगतात का आमची हे व्यापारी सरकार आहे याला शेतकऱ्याचं कुठलंही घेणं देणं नाही. हे सांगतात 400 पार आम्ही करू पण हे तडीपार झाल्याशिवाय ही भारतीय जनता पार्टी राहणार नाही. काय काय काँग्रेसमध्ये मत काय? काही गोष्टी म्हणजे आता सत्ताधारी गटाचे जे लोक आहेत ते सांगत आहेत की रोडकरी नितीन गडकरी काही गोष्टी मोठ्या मनाने मान्य केल्या पाहिजे. आम्हाला पण ते मान्य आहे. पण ज्या गडकरींनी आणि राज्य सरकारनी 70,000 कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग केला आणि तो शिर्डीतून गेला पण शिर्डीचा नगर मनमाड रोड मात्र 40 वर्षापासून होत नाही याच्यावर ते बोलत नाही. इथल्या ज्या मूळ प्रश्नावर बोललं पाहिजे. इथं 400च्या वर लोक मेले, इथं हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले. इथं कमीत कमी तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना काही गोष्टी अशा आश्चर्यजनक आहे. कमीत कमी 50 लाख रुपयाचे नुसते नट या रस्त्यावर गळून पडले असतील. ॲटोमोबाईल्सवाल्यांना जाऊन विचारा हे काय सांगतात. म्हणजे इतकं बेफाम बोलायचं काहीतरी मोखम बोलायचं. आता आमच्या मित्रांनी जे आकडे सांगितले ना 600 कोटी इकडं हे केलं तिकडं ते धादांत खोटं आहे. ते काही झालेलं नाही. मतदारसंघामध्ये तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या मित्रांनी पण मांडलं आणि ही वस्तुस्थिती आहे. भाऊसाहेब वागचौरे ज्या वेळेला महाविकास आघाडीचे आज जे उमेदवार आहे ते खासदार असताना या खासदाराचा निधी काय असतो खासदाराचं काम काय असतं म्हणजे तो म्हाडाचा जो निधी आहे तो कसा असतो हे सगळं दाखवून दिलं असेल तर भाऊसाहेब वागचौरे दाखवलं. त्याच्यानंतरच्या 10 वर्षामध्ये ते सगळं स्टॉप झालं. अगदी मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. दत्तक गाव योजना झाली होती. मालुंजे म्हणून गाव आहे ते गाव दत्तक घेत तुम्ही घेत नाही ते गाव कसं दोन्ही रोडच्या बाजूला एकदम सुंदर झाडं एकदम गेल्या का सगळ्या रस्त्याच्या काढायला इथून आरोचं पाणी म्हणजे काय सगळा असा आभास तयार केलेला आहे. काही नाही कसलं दत्तक गाव योजनेत कसलं काही नाही. अतिशय निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची या नगर जिल्ह्यामध्ये आता ख्याती झालेली आहे. आणि यावेळेला म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर भाऊसाहेब वागचौरेंना झोळी करून त्या ठिकाणी लोक पैसे देत आहे त्यांना निधी जमा करून देत आहे कारण ते लोकांचे उमेदवार आहे. आणि मात्र जे विद्यमान खासदार आहे आणि ते महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांना गावबंदी केली जात आहे. त्यांना गावात येऊ दिलं जात नाही. त्यांना महिला तिथं त्या ठिकाणी येऊ देत नाही. त्यांना बघून दरवाजे लावले जात आहे. हे कशाचं प्रतीक आहे. तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. आणि राहिला प्रश्न राज्यात केंद्रात काय होईल ना ते आम्हाला माहीत नाही
पण इथला खासदार हा महाविकास आघाडीचा. काय मत याच्यावर तुमचं? मुळातच त्यांना एक समजना, ज्या वेळेस खासदार भाऊसाहेब सुरू होते त्यावेळेस त्यांचा 1 कोटी रुपये 1 कोटी आणि 35 लाखाचा निधी परत गेला त्यांना माहितीच नाही. म्हणजे मला म्हणायचं काय आहे की या ठिकाणी एकच विषय असा आहे की खासदार लोखंडे यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी आणला, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खर्च झालेला आहे. युवकांना, शेतकऱ्यांचे सगळे या ठिकाणी विषय जे आहेत ते त्यांनी मार्गस्थ केलेले आहेत. राहिला विषय स्वाभिमान संस्थांच्या नोकऱ्याचा, तोही विषय खासदार लोखंडेच या ठिकाणी मार्गी लावत आहे. मुळात मला सांगायचंच ते आहे की यांना समजेनाच काय, यांना आकडेवारी कळाना, विकासाचं महत्त्वही कळाना आणि विकास कसा असतो ह्याचंच विजन नसल्या कारणाने, त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यालाच विजन नसल्यामुळं या ठिकाणी खालच्या कार्यकर्त्याने असणं आम्ही अपेक्षित धरत नाही. आणि राहिला विषय सांगता की घरात गेल्यानंतर कडी लावतात वगैरे वगैरे, ह्यांना एवढं सुद्धा कळत नाही की ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी खासदार लोखंडे जात आहे त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसादाने लोक स्वागत करताय, ढोल ताशे लावून त्यांचं स्वागत करताय. मी याच ठिकाणी सांगतो, भारतीय जनता पार्टीचं म्हणजे आमच्या महायुतीचे जे उमेदवार आहे खासदार लोखंडे ते प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. आणि हे निवडून आलेले जमा आहेत, त्याच्यामुळे हे सगळे लोकांना, विरोधकांना काहीच समजेना काय सुरू आहे. आता या संदर्भात काँग्रेस नेत्यांवर आरोप केलेला आहे. काय वाटतं काँग्रेस नेत्यावर जो आरोप झालाय तो? काँग्रेसचा विषय असा आहे, काँग्रेसला 130 वर्षांचा इतिहास आहे. त्या तुलनेत आता जे आमचे मित्र बोलत आहे ना, सांगतो मी, आम्ही विषय काँग्रेसचा निघालो म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, तो निवडून येणार आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांना काही कळत नाही म्हणणारे काँग्रेसच्या एक मिनिट काँग्रेसच्या नेत्यांना काही कळत नाही म्हणणारे सगळेचे सगळे भाजपमध्ये काँग्रेसचे लोक घेऊन बसते, त्यांच्याकडे स्वतःच काहीच नाही. त्यांनी जे लग्न केलं ना, आता काँग्रेसचं घेऊन सगळं कुंकू लावलेलं आहे. स्वतः आता आपल्याला आपत्ती होत नाही म्हणून काँग्रेसचे लोक बोलवले आणि आता नवीन संसार उभा करण्याचं त्यांचं काम सुरू आहे. प्रेरणित काँग्रेस झालेलं आहे काय, भाजप प्रेरणित काँग्रेस झालेलं आहे काय. काँग्रेसमध्ये आता सगळे जे काँग्रेसचे लोक आहे ते सगळे भाजपमध्येच आहे. आणि आता शेतकऱ्याचा प्रश्न असेल, गोरगरिबाचा प्रश्न असेल, आता साहेबांनी सांगितलं का आम्ही, आणि आता साहेबांनी सांगितलं वंचित संपत्ती कमवली आणि आता त्या ईडीचा धाक म्हणून भाजपवाल्यांनी खेचलं. पण मी या दोन्ही पक्षाच्या लोकांना सांगतो, या भाऊसाहेब वागचौरे असतील किंवा लोखंडे साहेब असतील, यांनी लोकसभेमध्ये कुठलाही विषय मांडलेला नाही. म्हणून ह्या वयामध्ये त्यांनी फक्त आता त्यांचे नातवंड सांभाळावा. आणि या शिर्डीमध्ये ना आजी ना माझी, या शिर्डी लोकसभेमध्ये फक्त उत्कर्षताईच मारणार बाजी. या ठिकाणी आता बोला. या ठिकाणी आमचे उच्च शिक्षित रामचंद्र जाधव साहेब यांना शिर्डी लोकसभेचे ज्या विधानसभा आहे यांनी ठरवलं आहे की त्यांनाच आता निवडायचं आहे, कारण की यांच्या वादामध्ये आम्हाला पडायचं नाही. त्यामुळं यावेळेस जनतेने ठरवलं आहे की यावेळेस रामचंद्र जाधव उच्च शिक्षित लोकच निवडून आम्ही आणू. दोन्ही नेत्यांचे जे आहेत ते सांगतायत की आम्ही निधी आणलाय, पण तो निधी फक्त त्यांनी मलईसाठी आणलेला आहे, पण समाजासाठी काहीच वापर केलेला नाही. त्यांनी फक्त एकच सांगावं का नोकऱ्या कोणाला दिल्यात, तर तरुण वर्गाला काय दिलं, एवढं याच्यावर त्यांनी विजन सांगावं. आमच्या जाधव साहेब तुम्हाला त्याचं विजन सांगतील. आता या ठिकाणी या चर्चेमध्ये काही सर्वसामान्य जनता सुद्धा आहेत. काय वाटतं एक नागरिक म्हणून आपल्याला? नागरिक म्हणून मी पहिल्यांदा एक शेतकरी आहे आणि एक अल्पभूधारक शेतकरी आहे. तर मला हे सांगायचं आहे की सुरुवातीला या सर्व पक्षांच्या लोकांनी जे मत मांडलं, तर त्या मताबद्दल मी पहिल्यांदा बोलतो की पहिल्यांदा यशवंतराव चव्हाणापासून ही काँग्रेस इथं स्थापन झाली होती, नंतर इंदिरा गांधीपर्यंत आली, नंतर राजीव गांधीपर्यंत आली आणि पुढं तुम्हाला सांगतो आत्ता एवढ्यामध्ये कोणताच माणूस कोणत्या पक्षात नाही. यांना पक्षाशी काही घेणं नाही. भाऊसाहेब आखरे भाजपमध्ये होते, काँग्रेसमध्ये गेले, नंतर आता परत शिवसेनेमध्ये आले. नंतर म्हणजे एकही माणूस एका पक्षात नाही. ज्यांना तिकडून तिकीट मिळालं का चालले तिकडे आणि लोकांना एक मिनिट लोकांना फसविते. तुम्हाला सांगतो म्हणजे कायसाठी जाते, तिकिटासाठी जाते. नंबर 1. दुसरा मुद्दा 2, रस्त्याचा मुद्दा घेतला. 2 मिनिटं, मी काय पक्षाचं नाही. दुसरी गोष्ट, रस्त्याचा प्रश्न पडला तर जे रस्ते झाले, हायवे झाले, त्याच्यामुळे तिथल्या जमिनींना मार्केट आले आणि ज्यांना झोपडी होती त्यांचे बंगले झाले. तुम्हाला सांगतो हायवे आले असते तर बंगले झाले असते का? नाही. तिसरा प्रश्न शेतकऱ्याचा. मी शेतकरी, मला 2 एकर जमीन, मला म्हणजे तुम्हाला सांगतो वर्षाला आता 6 आणि 12,000 मिळून राहिले. मला पीक विमा तुम्हाला सांगतो दिवाळीला किती भेटले? 10,000. आत्ता 10,000 म्हणजे एका वर्षात पीक केलं नाही मला 35,000 भेटले. काहीच केलं नाही, वावरात पाणी नाही, काहीच नाही. चौथा प्रश्न काय वाटतं हे जे उमेदवार मला म्हणायचं, मला फक्त एवढंच बोलायचं आहे का हे जे पक्षवाले कार्यकर्ते किंवा पक्ष बदलणारे उमेदवार आहे ना, हे एकनिष्ठ पाहिजेत. हे पक्ष बदली त्यामुळे हे कोणीच नकोय एवढंच. आता या प्रश्नावर आता आपण पहिले झालं वंचित कडे.
आता जे सर्वसामान्य जनतेचं आता जे मत आहे की का जो उमेदवार असावा तो एकनिष्ठ असावा, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच उमेदवार हा एकनिष्ठ असा आपल्याकडे इकडे एकनिष्ठ आव्हाने इकडे एक आता ते काय खोके सरकारचे मंत्री आहेत, खासदार आहेत, पण वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार महिला आहे. ती एक उच्च शिक्षित आहे, जिचं विजन घेऊन आलेली आहे. पण ठीक आहे, ती काँग्रेसकडून आलेली होती, पण आज आपण एक तिला न्याय 3 पिढ्या तिला राजकारणात नाही आणि ती घरात आली, माहेरी आली व एक असं आम्हाला आणि एक नक्कीच त्या महिलेला आम्ही सन्मान देऊन एक महिला म्हणून उमेदवार देऊन 33% आरक्षण जे आपण सरकारी वर्गाना करतो 33% महिलांना आरक्षण, तर त्याच्यात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देऊन त्यांना हे म्हणता लोखंडेने आणला, मग राधाकृष्ण विखेने नाही आणला का यांनी कबूल करावं, फक्त निळवंडेचं लोखंडेने आणला. आता याच विषयावर सन्माननीय महोदय, या ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये नाही प्रश्न एवढाच आहे, देशामध्ये महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी मोदीने निधी दिला, खासदार लोकांनी आणला, हा विचाराचा अधिकार यांना नाहीये. या आमच्या महायुतीने या निवडण्याचं काम केलेलं आहे. निवडण्याचं पाणी आमच्या सरकारने केलेलं आहे. त्याच्यामुळं पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे हे पालकमंत्री आणि 2009ला आम्ही बटन दाबलं होतं. 2009चा खासदार 2014ला काँग्रेसमध्ये गेला, 2014 नंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये आला, परत अपक्ष लढला, 4 ठिकाणी या ठिकाणी उमेदवारी बदलणार हेच बटन मारलं त्यावेळेस पण. आणि आज काय पाचणारे लोक त्यांनी एवढाच आहे फक्त त्या निवडण्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे ती निधी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणले की मान्य आहे 100%. काय मत आहे, कोण बोलतो? मोदी सरकारने जे धान्य वाटप केलंय हे 10 वर्ष सरकार जनता मागं नेलेली आहे. परत हे जे फुकट करतात हे काही फुकट नाही आहे. हे जनता अजून गरीब झालेली आहे. त्याच्यामध्ये काही होणार नाही. दर्जाचं अन्नधान्य पुरवतायत, फक्त फुकट देताय म्हणून सांगतायत, बाकी काय काही विकास नाही. हे दोन्ही शिक्षण मोदी सरकार पूर्ण अपेक्षित झालेलं आहे. शिक्षण, आरोग्य आणि खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारे काम काय वंचितचा काय म्हणणं आहे याच्यावर? या ठिकाणी दोन्ही पक्ष निळवंड्याच्या पाण्यावरून भांडतंय. हे काम आम्ही केलं, ते काम आम्ही केलं. मग मागच्या आमच्या 2-3 पिढ्यांनी काय भजल खायची कामं केले का? सगळ्यात महत्वाचा हा जो प्रोजेक्ट आहे निळवंड्याचा सुद्धा दादासाहेब रुपवतेचा तो फार मोठा संकल्प होता. त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा दादासाहेब रुपवतेंचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा 1 मिनिट, यांच्याकडे विकासाचे मुद्दे काहीच नाही, हे भरकटच चाललेले आहे. म्हणून आता फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनता, शेतकरी, महागाई, पेट्रोल, डिझेल आणि किराणा याला इतके वैतागलेले की मोदी नको. गॅस टाकीचे भाव काय, मोदी नको, अजिबात नको मोदी. दुसरं कोणाला चालत पण मोदी नको. आता गडकरी त्याला पण मोदी नको. निळवंडेच्या विषयावर सध्या जो निळवंडेच्या बाबतीत जे सत्ताधारी ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहे मला एक कळत नाही. निळवंडेच्या एका विषयावर आपण किती दिवस त्या एका विषयावर राजकारण 100% 180 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, सुटलेला आहे मान्य. पण समजा आता आई वडिलांनी एखाद्या मुलाला जन्माला घातलं, त्याला दाढी मिशा आली, हे का आई वडिलांचं कर्तृत्व आहे का? जन्माला घातलं हे त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आणि तोपर्यंत ठीक आहे. पण त्याला दाढी मिशा येणं काय त्यांचं कर्तव्य. आता जसा निळवंडीचा उगम झाला त्याच्यानंतर त्याच्या परवानग्या भेटत गेल्या, काम सुरू होत गेलं, त्याच्यात लोखंडीचं काय योगदान आहे? या लोकसभा मतदारसंघाचा सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की या विकासाच्या मुद्द्यावरती आता एक सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी समजत आहे. महाविकास आघाडी एका ठिकाणी आहे, दुसरीकडे महायुती आहे. तर या ठिकाणी वंचितने उमेदवारी दाखल केल्यामुळे आता ही नेमकी शिर्डी लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने मतदाराच्या कोणाकडे कौल देणार हे पाहणं औचित्य ठरणार आहे. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता, शिर्डी, अहमदनगर.